नमस्कार, मी कोल्हापूरकर अमित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. जसं की मी मागच्या व्हिडिओत म्हणालो होतो की आपण कोल्हापुरातील पहिला गणपती पॉडकास्ट करणार आहोत आणि त्यासाठीच मी आज आलेलो आहे मंगळवार पेठ कोल्हापूर येथे न्यू बिंदास सांस्कृतिक व क्रीडा मंडळ येथे. आता तुम्ही म्हणाल कोल्हापुरात इतकी मोठी मंडळं आहेत तर हेच मंडळ का? तर गेले कित्येक वर्ष हे मंडळ आपल्या देखाव्यातून कोल्हापूरकरांना वेगवेगळ्या तीर्थस्थळाचे दर्शन इथे कोल्हापुरातच घडवत आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 2014 साली 12 ज्योतिर्लिंग, 15 साली दशावतार, तसेच 2016 साली अष्टचिरंजीवी यांचे दर्शन यांनी घडवले. आणि अगदीच सांगायचं झालं तर मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी केदारनाथची प्रतिकृती साकारली होती. खूप लोकांना माहीत नव्हतं की केदारनाथमध्ये गर्भगृहात लिंग हे त्रिकोणाकृती पाषाण रूपी आहे. हे कोल्हापूरकरांना याच मंडळाने दाखवून दिलं. आणि विशेष म्हणजे हे मंडळ या सगळ्या कलाकृती स्वतः आपल्या हाताने घडवतात, ना की मुंबई पुण्यावरून विकत घेऊन सेट उभा करतात. तर या मंडळाबद्दल आणखी काही जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. तर यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंडळाचे अध्यक्ष संदीप दादा मोहिते. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. तर दादा मला पहिला सांगा, तुमच्या मंडळाची स्थापना केव्हा व कशी झाली? सुरुवातीच्या काळात गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा यासाठी आम्ही 10 मित्रांनी एकत्र येऊन 1990 साली न्यू बिंदास सांस्कृतिक व क्रीडा मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आम्ही गणपतीचे फोटो पूजन केले व दुसऱ्या वर्षीपासून मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. दादा मला सांगा, तुमच्या मंडळाची खास परंपरा काय आहे जी तुम्ही दरवर्षी जगता? दरवर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो. तसेच दरवर्षी विविध धार्मिक स्थळांचे दर्शन कोल्हापूरकरांसाठी कोल्हापुरातच घडवण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे दरवर्षी अनंत चतुर्थीच्या आदल्या रात्री आम्ही जो काही सेटअप लावला असेल तो पूर्णपणे क्लिअर करतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी वाहतुकीस कोणत्याही प्रकारचे अडचण किंवा अडथळा येता कामा नये. आणि हे तुम्ही दरवर्षी करता? हो, दरवर्षी करतो. आणि तसेच या सेटअप क्लिअर झाल्यानंतर महिला त्या गणेश विसर्जनासाठी फुलांच्या पायघड्या देखील घालतात. म्हणजे हे विशेष आहे. विशेष आहे. हल्ली आपण बघतो की खूप सारी मंडळ गणेशोत्सव झाला तरी 15-15, 20-20 दिवस अगदी महिनाभर मांडव काढत नाही. त्यामुळे वाहतुकीची खूप सारी गैरसोय होते. पण दादांचं मंडळ ह्याकडे विशेष लक्ष देतं आणि अनंत चतुर्दशीच्या आदल्याच दिवशी त्याचा मांडव क्लिअर करतं, जेणेकरून भागातल्या लोकांना काही त्रास होणार नाही. खरंच कौतुक आहे दादा या गोष्टीसाठी तुमच्या मंडळाचं. मग आता यंदाच्या गणपतीत काय खास आकर्षण असणार आहे? काय थीम आहे तुमच्या मंडळाची? असे म्हणतात की महाकालचे बोलावणं आल्याशिवाय महाकालचे दर्शन होत नाही. म्हणून आम्ही कोल्हापूरकरांसाठी कोल्हापुरात उज्जैनमधील महाकाल मंदिराची प्रतिकृती महाकालच्या दर्शनाची सुवर्ण संधी येथे उपलब्ध करणार आहोत यावर्षी. अरे वा, म्हणजे कोल्हापूरकरांना एक चांगली संधी आहे की कोल्हापुरातच महाकालचं दर्शन त्यांना होणार आहे. तर दादा आता तुम्ही बघता बरेचशी मंडळ मोठमोठ्या मूर्ती याच्याकडे जास्त लक्ष देतात. तर तुमचं मंडळ काय करतं की मूर्ती किंवा सजावट यापैकी कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात? मूर्ती ही आमची 4 फुटाचीच असते. कायमस्वरूपी दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती फिक्स असते. मूर्तीच्या भव्यतेपेक्षा सजावटीकडे जास्त लक्ष दिले जाते, जेणेकरून कोल्हापूरकरांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचे दर्शन कोल्हापुरातच होईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदीच सांगायचं झालं तर 2014 मध्ये आम्ही 12 ज्योतिर्लिंग केलं होतं. 2015 मध्ये पद्मनाभ स्वामी किंवा विष्णू दशावतार ह्या दोन्ही गोष्टी त्यात दाखवल्या होत्या. 2016 मध्ये अष्टचिरंजीवी हा देखावा केला होता. 2017 मध्ये हिंदू धर्मातील सर्वात मोठे मंदिर कंबोडिया या ठिकाणी देशात आहे, जे अंगकोर वाट येथे आहे, त्या मंदिरातील विष्णूंची मूर्ती केली होती. आणि 2018 मध्ये नेपाळमधील पशुपतीनाथांचं मंदिर केलं होतं. आणि 2022 मध्ये जगन्नाथपुरीचा देखावा केला होता.
आणि आज 2023 मध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही केली होती. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या मंडळाला खूप वर्षापासून फॉलो करतो आणि मी यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्वतः पाहिलेल्या आहेत आणि अगदी उत्तमरित्या तुम्ही हे बनवलं होतं. म्हणजे जसं आहे प्रत्यक्ष पद्धतीने. ठिकाणी तशाच पद्धतीचं फिलिंग मला वाटतं इथे येतं. आणि विशेष म्हणजे मला लेटेस्ट आठवतं ते केदारनाथ मंदिर अगदी उत्तम, म्हणजे गाभारा जसा तिथे आहे तसाच तुम्ही बनवला होता. अगदी आणि बरोबर. खरंच कौतुक आहे तुमच्या मंडळाचं, की सहसा लोकांना जाणं होत नाही अशा धार्मिक ठिकाणी. ते तुम्ही इथे उपलब्ध करून देता आणि अगदी तंतोतंत तसंच बनवता. आता दादा तुम्ही पाहतच असाल, की खूप सारी मंडळं अशी आहेत, की ते पर्यावरणाला हानी पोहोचून गणेशोत्सव साजरा करतात. तर तुमचं मंडळ कोणती पावलं उचलते जेणेकरून गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक झाला पाहिजे? त्याबद्दल काय सांगाल आम्हाला? तुम्ही पाहत असाल खूप सारी गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सवात गणेश मूर्ती व त्याच्या सजावटीपेक्षा कोणाचा डॉल्बी किती मोठा आहे याकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्याच ठिकाणी आमचे मंडळ पारंपरिक पद्धतीने विसर्जनाकडे गणपती विसर्जनाकडे लक्ष देते. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते व अनंत चतुर्थीनंतर भागातील सर्व भाविकाकडून जो काय कचरा केला जातो किंवा झालेला असतो तो स्वच्छ केला जातो किंवा परिसर स्वच्छ केला जातो. अगदीच, अगदीच. हां. मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणाला होता, की अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीच तुम्ही सेटअप क्लिअर क्लिअर करता. करतो. ती तर काळजी घेता. प्लस भाविकांकडून जो अनावधानाने झालेला कचरा आहे हां. तोही साफ करता. जेणेकरून लोकांना त्रास नाही होणार. होणार. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, की या मंडळाकडून ही दक्षता दरवर्षी घेतली जाते. आता हे स्वच्छता वगैरे, पर्यावरण पूरकता वगैरे तुम्ही सांगितली. अ, आणखी काही मंडळाकडून काय कार्यक्रम घेतले जातात गणेशोत्सव सोडून? गणेशोत्सव सोडून रक्तदान शिबिर घेतलं जातं. तसेच आरोग्य शिबिर घेतलं जातं. नेत्र तपासणी त्याचं देखील शिबिर घेतलं जातं. 26 जानेवारी दिवशी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. अशा प्रकारचे इतर भरपूर कार्यक्रम घेतले जातात मंडळात. आता मी जसं बघतो तुमचं मंडळ हे थोडंसं आतल्या साईडला आहे, मेन रोडला हं. नाही आहे आणि छोटीशी गल्ली आहे. आणि इतकं सगळं करत असताना मी सुरुवातीपासून पाहतोय की खूप सारी गर्दी होते तुमच्या मंडळाच्या इथे. होते. तर मग त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतः जातीनिशी लक्ष घालून ट्रॅफिकचे नियोजन करतो. तसेच महिलांसाठी रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी अशी वेगवेगळी केली जाते व सगळ्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन कसे घडेल याची काळजी घेतली जाते. आता तुम्ही जसं म्हणाला की 1990 साली तुम्ही 10 जणांनी मिळून हा गणेशोत्सव चालू केला. पण आता मी बघतोय की इतकं मोठं स्ट्रक्चर उभा करायला खूप सारी युवा पिढी, युवा लोक, यंगस्टर्स तिथे आहेत. तर यांना मंडळामध्ये सामील करून घेण्यासाठी कसं केलं तुम्ही? काय प्रयत्न केले किंवा कसे सामील करून दिलं तुम्ही? आपल्या मंडळाचे सुरुवातीपासूनच समाज प्रबोधनात्मक कार्य करत आलेले आहे. जसे की सुरुवातीच्या काळात देशभक्तीपर सजीव देखावे आम्ही सादर करत होतो. अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्राचे देखावे करत आहोत. त्यामुळे युवा पिढी आपोआप त्यात जोडली गेली आहे. सुरुवातीच्या 10 कार्यकर्त्यापासून सुरू झालेले मंडळ आज 80 ते 90 कार्यकर्ते आज इथं पोहोचले आहेत व त्यामध्ये 50 ते 60% युवा वर्ग आहे. जो हे आता जे आम्ही चालू ठेवलेलं कार्य आहे ते पुढे नेत आहेत. जेणेकरून त्यात आता तरुण वर्ग देखील एवढ्या उत्साहाने सामील झाला आहे की काही तुम्हाला दिसतच आहे आता. हा, हो, नक्कीच. म्हणजे सुरुवातीला 10 लोकांपासून चालू केलेलं आज 80 लोकांपर्यंत आले आणि त्यातलेही 60% युवा लोक आहेत. खरंच कौतुकास्पद आहे. कारण आता आपण बघतो आजकालच्या मंडळांमध्ये युवा पिढी ही सण साजरा करणे किंवा एक उत्सव करणे किंवा प्रबोधन करणे ह्याच्या हे सगळं सोडून काहीतरी वेगळ्याच मार्गाला जात आहे. पण आपल्या मंडळातली मुलं एकत्र येऊन हे असे मोठमोठे देखावे साजरे करणे आणि समाजाचं प्रबोधन करणे किंवा आपली संस्कृती जपण्याचं जे कार्य करतात, खरंच कौतुकास्पद आहे. आता दादा मी बघतोच आहे, जसं तुम्ही सांगितलं की 60-70% तुमच्याकडे युवा पिढी आहे, ती पुढे येऊन सगळं करते. पण मला असं विचारायचं आहे, एवढं मोठं स्ट्रक्चर उभा करणे, तंतोतंत हुबेहूब स्ट्रक्चर उभा करणे आणि सण पारंपरिकरित्या साजरा करणे, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस येतात? म्हणजे काय नेमकं
मेन काय चॅलेंज आहे तुमच्यासाठी? नाही, सर्वात मोठं काम असतं की ह्या देखाव्यासाठी लागणारे स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर जे आहे ते आम्ही स्वतः उभं करतो. हे आमचे कार्यकर्ते उभं करतात. ह्यात तरुण वर्ग जास्त असतो. त्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी येतात, पण सगळ्यात मोठी अडचण येते ती आर्थिक. आर्थिक अडचणीला मार म्हणून 2023 मध्ये जे आम्ही केदारनाथचं मंदिर उभं केलं, त्यावेळी 4 रात्र 4 दिवस सर्व कार्यकर्त्यांनी काम करून ते मंदिर रंगवण्याचं किंवा ते स्ट्रक्चर पूर्ण करण्याचं काम रात्रंदिवस इथं पूर्ण केलं आणि त्यानंतर तो देखावा उभा राहिला. म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी उद्घाटन आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत कार्यकर्ते राबत होते, तेव्हा ते मंदिर पूर्ण झालं. नाही, खरंच म्हणजे इतक्या सगळ्यांचे एफर्ट्स लागल्यावर ऑब्व्हियसली एवढं सगळं भारी होणारच आहे, त्यात काही शंकाच नाहीये. जसं आर्थिक अडचणी म्हणाला, त्याच्यावर तुम्ही कसं करता? ऑब्व्हियसली आता कार्यकर्ते स्वतः करतात म्हणतात त्याची कॉस्टिंग कमी येते, पण शेवटी मटेरियल आलं आणि इतर साऱ्या गोष्टी आल्या, त्या कसं मॅनेज करता तुम्ही? भागातून वर्गणी मागितली जाते, तसेच सभासद वर्गणी असते. पण कोल्हापूरकरांसाठी जो काही देखाव्यात परफेक्टपणा पाहिजे त्यासाठी जो एक्स्ट्रा खर्च लागतो तो आम्ही स्वखर्चाने करतो. तर दादा, इतके वर्ष झालं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करता आणि तुम्हाला यातून खूप चांगले अनुभव आले असतील, तर असा कोणता अनुभव आहे का जो तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता आणि तो खास आहे तुमच्यासाठी? सांगायचं झालं तर 2023 साली आमच्या मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती केली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप साऱ्या लोकांना माहीत नव्हतं की केदारनाथ मंदिरातील शिवलिंग कशा पद्धतीचे आहे. तर ते शिवलिंग त्रिकोणाकृती पाषाण स्वरूपातील आहे. व हे आम्ही दाखवून दिल्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणखी एक सांगायचं झालं तर शिवलिंगावर अभिषेक पात्र नव्हतं. ही एक गोष्ट आम्हाला येणाऱ्या येणाऱ्या माणसांनी एका दाखवून दिली की बाबा शिवलिंगावर अभिषेक पात्र नाही. पण घडलं काय, त्या वर्षी खूप पाऊस झाला आणि मंदिरात कोठेही पाणी आले नाही, पण कळसावरील पाणी झिरपून बरोबर त्या शिवलिंगावर अभिषेक केल्यासारखं पाणी पडत होतं. हा एक अविस्मरणीय क्षण होता आमच्यासाठी. म्हणजे त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. ते आम्ही स्वतः पाहिलं आहे. म्हणजे अगदी मंडळात कुठेही पाणी नाही आलं आणि बरोबर शिवलिंगावर पाणी कुठून तरी पाणी झिरपून आलं आणि त्याचा अभिषेक सुद्धा झाला. अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो तुम्ही एवढे एफर्ट्स घेता, एवढ्या सगळ्या गोष्टी करता आणि हा क्षण पाहून म्हणजे माझ्या अंगावर आत्ताही काटा आला की बाबा हे तुम्ही प्रत्यक्षात पाहता. खरंच एक खूप चांगला अनुभव आहे. नाही काय म्हणजे मुलांनी जे 4 दिवस कष्ट केलेलं ते जे त्यांनी बघितलं त्यानंतर त्यांना ते जाणवलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं केदारनाथची प्रतिकृती झाली होती आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की आतून गाभाऱ्यातून जाऊन आले की प्रसन्न वाटते. ते तर मी स्वतःही अनुभवलेलं आहे आणि आपण असं म्हणू शकतो की खरंच त्या गणरायाची कृपा आहे तुमच्यावर, तुमच्या मंडळावर, की तुम्ही एवढ्या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन स्वतः एवढे सगळे स्ट्रक्चर्स उभा करता आणि कोल्हापूरकरांना कोल्हापुरातच इतक्या सगळ्या तीर्थस्थानाचं दर्शन घडवता. खरंच कौतुकास्पद आहे. आता दादा, मी दरवर्षी बघतोच खूप सारी गर्दी होते तुमचा देखावा पाहण्यासाठी, तर पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे कसं सहकार्य लागतं तुम्हाला? पोलीस प्रशासनाचे सहकार्य आहेच, त्यांच्याशिवाय यासारखे मोठे सण पार पडू शकतच नाहीत. आम्ही त्यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांनुसारच गणेश उत्सव साजरा करतो. आमच्या मंडळामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही सर्वतोपरी घेतो. स्थानिक नागरिकांचं सांगायचं झालं तर मी पूर्वी म्हणलो होतो की आम्ही सर्व लोक येऊन हे मंडळ स्थापन केलं होतं. त्या पद्धतीनं पुरुष मंडळींचा सहभाग तरी असतोच, तसाच महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. गणपतीची पूजा आरती करणे आणि विशेष म्हणजे विसर्जना दिवशी फुलांच्या पायघड्या घालणे, रांगोळी काढणे या कामामध्ये महिलांचा सहभाग असतो. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र, जसं तुम्ही म्हणाला आता सुरुवात सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून तुम्ही केली आणि आता मला वाटतं तुम्ही स्वतः अनुभवताय की सगळे लोक एकत्र येत आहेत, पुरुषच नाही तर महिलाही भागातले एकत्र येतात आणि तुम्ही सगळे एकत्र मिळून साजरा करताय एवढा मोठा सण.
खरंच कौतुक आहे तुमच्या मंडळाचं. आता इतके वर्ष झालं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करताच आहात, तर पुढील वर्षांसाठी काय मंडळाचे योजना आहेत? अशाच प्रमाणे धार्मिक देखावे इथून पुढे करत राहू. लोकांना आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यासाठी आमच्या मंडळाचा अशा वेगवेगळ्या धार्मिक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. नक्कीच, म्हणजे इतके वर्ष तुम्ही करतात तेच तुम्ही कंटिन्यू करणार आहात, तर खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं कोल्हापूरकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर कोणी येत नसाल किंवा तुम्हाला माहित नसेल, तर मी सांगेन तुम्ही ह्या वर्षी आवर्जून या दादाच्या मंडळाला व्हिजिट करायला. तुमच्यासाठी मी पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे, तर नक्की व्हिजिट करा या वर्षी महाकालचं दर्शन घेण्यासाठी मंगळवार पेठ. आता दादा, तुमच्या मंडळाच्या कार्यातून आम्हाला वेगवेगळ्या धार्मिक स्थळाचं दर्शन होतंच, आपल्या संस्कृतीचं दर्शन होतंच, पण तुमच्या माध्यमातून आजच्या समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आजकाल गणेशोत्सवाच्या नावाखाली समाजात खूप काही गोष्टी चालतात. त्या न करता गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झाले पाहिजे. अशा गोष्टी तरुणांनी कराव्यात, जेणेकरून उत्सवही मोठ्या स्वरूपात साजरा होईल व आपली हिंदू संस्कृती ही जपली जाईल. हेच मी तरुणांना सांगू शकतो. नक्कीच नक्कीच, तुमच्या माध्यमातून हा संदेश ऐकून नक्कीच आजची युवा पिढी दुसऱ्या कोणत्या मार्गाला न जाता उत्सव कसा चांगल्या पद्धतीने सुरू राहील किंवा साजरा केला जाईल आणि त्यातून समाज कार्य किंवा समाज प्रबोधन कसं करता येईल हे नक्कीच पाहतील लोक. धन्यवाद दादा, आज तुम्ही मला वेळ दिलात आणि तुमच्या मंडळाबद्दल इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या आम्हाला. खरंच तुमचे आभार. नमस्कार. तर हे होते मंडळाचे अध्यक्ष संदीप दादा, ज्यांनी आपल्याला त्यांच्या मंडळाबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि एक संदेशही दिला की युवकांनी आजचा गणेशोत्सव कसा साजरा करावा. तर तुमचंही मंडळ असंच काहीतरी वेगळं आणि जरा हटके करत असेल आणि कोल्हापूरकरांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हालाही तुमच्या मंडळाचा पॉडकास्ट करायचा असेल, तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तर नक्की संपर्क करा. आपणही तुमच्या मंडळाचा पॉडकास्ट करू. धन्यवाद.